नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटेज या चॅप्टरमधील 25.3 हा एक्सरसाइज बघणार आहोत. क्वेश्चन 1. राहुल purchased a school bag labeled ₹1,200. The shopkeeper gave him 12 integer 1/2% discount. How much amount did Rahul pay to shopkeeper? आता हे आपल्याला ओरली पण सोडवता येतं. आता 1200 ही काय आहे, प्राईज आहे आणि त्याच्यावर 12 इंटिजर 1.2 म्हणजेच काय येईल ते 12.5% काय केलं, डिस्काउंट दिलं. आता 12.5% म्हणजे काय, 100ला ₹12.50. मग 200ला किती होतील, ओरली करण्याचा प्रयत्न करू. 200ला किती होतील, ₹25. 200ला किती होतील, 25. मग 200 म्हणजे 1200ला किती होतील, 1200 किती झाले, 6 टाइम्स झाले. मग 25च्या 6 टाइम्सचे झाले 150. किती मिळेल डिस्काउंट, 150. मग 1200मधून 150 मायनस केलं ते किती येईल, 1050. तर आपण हे बघूयात. डिस्काउंट किती आहे, 1200च्या 12.5% म्हणजे डिवायडेड बाय 100. हे 0 कॅन्सल झालं. काय आलं, 12 इंटू 12.5 हा मल्टिप्लिकेशन करूयात. 12 5 60 पॉईंट लगेच देऊ, कॅरी 6, 12 2 24 प्लस 6 30, 3 कॅरी 12 1 12 and 3 15. 150 ह्याला डिस्काउंट. मग जर 150 डिस्काउंट असेल तर मग त्याची प्राईस काय होईल, 1200 मायनस हा डिस्काउंट, त्याच्यातून काय करणार, सबट्रॅक्ट करणार. 0501 1050 याची प्राईज असेल. हे ओरली सुद्धा आपल्याला असं सोडवता येतं. क्वेश्चन नंबर 2. अमित मंथली इन्कम इज ₹45,000. अमित मंथली इन्कम इज 45,000 विच इज 25 मोर दॅन द ब्रिजेश. म्हणजे ब्रिजेशपेक्षा किती, 25% मोर आहे. व्हॉट इज मंथली इन्कम ऑफ ब्रिजेश. मग ब्रिजेशचं मंथली इन्कम किती आहे. म्हणजे ब्रिजेशचं जे मंथली इन्कम असेल त्याच्या 25% मोर हे कुणाचं इन्कम आहे, अमितचं. आता हे ओव्हरऑली कसं सोडवायचं बघा. मग सपोज आपण हे ऑप्शन घेऊयात. 20,000 घेतलं. 20,000चा जो 25% जो असेल तो किती येईल, 25 2 हा किती येईल या ठिकाणी, 5,000. म्हणजे ते ॲड केलं 20 + 5 मग ते 25,000. आपल्याला किती आलं पाहिजे ते 45. 25,000 जर घेतलं मग 25,000चा 25% किती होतो, काय 6250 हा असा येईल. याच्यात ॲड केलं तर किती होईल, ते 25 + 6 32. याचा समजा 25% किती होईल, 25 3 75 7,500 आणि तो ॲड केला तर तो किती होतो, 30 + 7 येत नाही, मग 36%. 36,000 36,000चा 25% किती येतो. आता हे आपण बघूयात. हे तर येत नाही, ओरली केलं याचा. मग 25% म्हणजेच काय, 1/4. 25% म्हणजेच काय, 1/4. याचा 1/4 किती होतो, 9,000. 9 आणि मग 9,000 36मध्ये तर 45 येतं. तर आपण इथं मेथडनी करायचं कसं येईल, 36 25% आपण इथं ते व्हेरीफाय करतो. हे 0 किती आलं, हे 36 × 25. 25 6 150 कॅरी 15. 25 3 किती आलं ते 75 and 50 0 8 आणि 9 किती आलं, 900. हा हे आलं इथं 9,000 आणि याच्यामध्ये 9,000 ॲड केली गेले 45,000. म्हणजे काय आहे ते, ब्रिजेसचं सॅलरी 36,000. याप्रमाणे ओरली मॅक्झिमम उदाहरणं ऑप्शन घेऊन सोडवता येतात. क्वेश्चन नंबर 3. When the price of sugar increased by 10% and the sale decreased by 10%, how much difference was there in the amount of sale? आता हे वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवता येतं. आता सपोज प्राईज आणि सेल, इनिशियली प्राईज आहे 100
आणि त्याचा सेल आहे 100. मग अमाऊंट काय होईल याची 100 इंटू 100. आता नंतर काय केलं आहे, द प्राईज ऑफ शुगर इन्क्रीज बाय 10%. म्हणजे याच्यात 10% किती होतं, 100चं 10% काय होतं 10. मग ते इन्क्रीज केलं 10%. ते किती होईल मग 110. अँड सेल डिक्रीज बाय 10%. मग सेल डिक्रीज केला 10%. 100चं 10% 10. मग 100 मायनस 10 किती येईल ते 90. मग याचा जो सेल आहे तो सेल किती होईल बघा, 0 0 9 9. सेल काय झाला, हा लेस झाला. हा पहिला सेल काय झाला, हा लेस झाला. इथं लेसचं एकच ऑप्शन आहे, इथं लेसचं एकच ऑप्शन आहे. त्याच्यामुळे पुढे पर्सेंटेज काढायची गरज नाही. म्हणजेच काय येईल ते 1% लेस. इथं मोर आहे, इथं हे वेगळं आहे. म्हणजे हे एकच ऑप्शन आहे. मग डायरेक्ट काही इथं समजा हे करायचं असेल तर कसं करणार, हे सबट्रॅक्शन केलं कितीचा डिफरन्स येतो, 0 0 हे 1 0 100चा किती येतो तो 100. मग हा कितीवर आहे, हा किती लेस झाला 100. मग 10,000वर किती लेस झाला, हा टोटल किती होता अगोदर 10,000, त्याच्यावर किती लेस झाला 100. याचं पर्सेंटेज काढलं 0 0 0 0 0 0 0 0 1%. हे करायची गरज नाही, कारण तर त्याचं लेसचं दुसरं ऑप्शन असतं तर मग ते करायची गरज पडली असती. क्वेश्चन नंबर 4. Due to increase the fare tickets by 25%, the sale decrease by 20%. Find the percent increase or decrease in the income, in this income. सेम वर्ष जे आहे त्याचप्रमाणे सोडवायचं आहे. सपोज फेअर अँड तिकीट, सपोज फेअर आहे हे 100 आणि तिकीट्स आहे 100. मग याचं सेल काय होईल 100 इंटू 100, ते काय येईल 10,000. आता काय केलं, ड्यू टू इन्क्रीज द फेअर, इन्क्रीज काय केलं, फेअर किती इन्क्रीज केलं, त्याचं तिकीट्सचं 25% इन्क्रीज केला. म्हणजे काय होईल ते इथं 125. त्यामुळे डिक्रीज किती झालं त्याचं सेल 20%. म्हणजे तो काय होईल 80. काय होईल तो 80. म्हणजे याचा 20% म्हणजे तो 80 होईल. याचा मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 125 इंटू 8 हे 0 अगोदर घेतलं. 8 5 40 कॅरी 4. 8 2 16 प्लस 4 20 कॅरी 2. अँड 8 1 8 प्लस 2 10. काही चेंज झाला का इथे, नाही. देर इज नो चेंज, नो इन्क्रीज और नो डिक्रीज. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5. अजित secured 12.5 more marks than Baiju. How much less percent marks did Baiju score than Ajit? असंच उदाहरण आपण मागच्या एका एक्झरसाईजमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजे अजितनं 12.5% मोर मार्क्स मिळवले बैजूपेक्षा. सपोज बैजूला 100 मार्क्स आहेत असं गृहीत धरलं. मग अजितला किती असतील, अजितचे मार्क्स किती असेल, याच्या इतके जास्त. म्हणजे 100मध्ये काय केलं 11.5 ॲड केले. म्हणजे काय येईल ते 12.5 ॲड केलं. म्हणजे 12.5 ॲड केलं. म्हणजे 100 12.5 हे कुणाचे मार्क्स होतील, अजितचे. ठीक आहे. मग आता काय विचारलं आहे, हाऊ मच लेस मार्क्स डिड बैजू स्कोअर. म्हणजे याला किती याच्यापेक्षा कमी मिळाले, किती कमी मिळाले, कितीने लेस आहे हे बघा. 112 याला 112.5 मिळाले आणि बैजूला किती मिळाले 100. किती लेस आहे ते 5 to 1. 12.5ने लेस आहे. मग हे पर्सेंटेज काय होतं, अजितला किती आहेत 112.5, याला किती लेस मिळाले हे 12.5. हे कोणाच्या कम्पेअर करायचं, अजितच्या इंटू 100. आता इथे हे इथं सेम असल्यामुळं आपण हे डायरेक्ट इकडे सरकवू शकतो. म्हणजे 125 इंटू 100 अपॉन 1125. ठीक आहे. हे 25ने ते 25 5 जा 25 4 जा 100. इथं कॅरी आलं 12 आणि 25 5 जा 125. 5 1 जा 5 5 9 जा. म्हणजे याला 100/9 100/9
आता 100/9 इथं आहे का नाही, म्हणजे 9चं इथं एक आहे, याला आपण मग मिक्स फ्रॅक्शनमध्ये घेऊयात. 9 हे 9 1 जा 9, 9 1 जा 9 and कॅरी 1, 11 इंटीजर 1/9%. ऑप्शन नंबर 2. Question number 6. By selling an article for rupees 3,600, a shopkeeper earned a profit 20%. At what price should he sell the same article to earn a profit of 25%? आता बघा, हे इथं काय दिलेलं आहे, सेलिंग प्राईस दिलेली आहे आणि प्रॉफिट नेहमी, प्रॉफिट किंवा लॉस, प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट हा नेहमी कशावर काढला जातो, कॉस्ट प्राईजवर काढला जातो. म्हणजे आपल्याला अगोदर काय करावं लागेल, त्याची कॉस्ट प्राईस काढावं लागेल. ठीक आहे. आता हे वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येतं. आता इथं किती आहे, प्रॉफिट आहे 20%, प्रॉफिट 20%. याचा अर्थ काय, प्रॉफिट किती होईल, इक्वल्स टू 20%. म्हणजे वेन कॉस्ट प्राईज इज 100 देन सेलिंग प्राईज 120. कारण 20% प्रॉफिट घ्यायचा तर कॉस्ट प्राईज जर 100 असेल तर ती कितीला सेल करावं लागेल, ते 120ला. आपल्याला कॉस्ट प्राईज माहीत नाही, ती काढायची. आणि सेल प्राईज किती आहे, 3600. रेशो ऑफ द कॉस्ट प्राईज इक्वल्स टू रेशो ऑफ द सेलिंग प्राईज. म्हणजेच काय येईल मग, ते 100 कॉस्ट प्राईज इक्वल्स टू 120/36. इथं 0 हे 0 गेलं बघा. इथे CP इक्वल्स टू डायरेक्ट घेऊयात. आता काय येईल, ते 360 × 100/12. हे काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 12 1 जा 12, 12 3 जा 0. म्हणजे 3000 ही काय झाली, कॉस्ट प्राईस झाली. आणि 3000 कॉस्ट प्राईसवर काय करायचं आहे, त्यांना 25% प्रॉफिट पाहिजे होता. ॲट व्हॉट प्राईस ही शूड सेल द सेम आर्टिकल टू अर्न प्रॉफिट 25%. मग याचा 25% काय येईल मग, 3000चा. देअरफॉर 25% ऑफ 3000 इक्वल्स टू काय येईल, ते इक्वल्स टू बघा इथे 3000 × 25/100. 0 0 0 0 किती येईल, ते 0 आणि 25 3 जा 750. मग किती प्राईस पाहिजे मग, ती 3000 प्राईज आहे आणि 25% घ्यायचं असेल तर किती ॲड करायचे आहेत, 750. म्हणजे किती होईल मग, 3750. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 7 इझी आहे बघा. आता इथे 50% ऑफ 50 डिवायडेड बाय 25% ऑफ 25. 25% ऑफ 25. आता हे तुम्हाला वरचं लक्षात आलं असेल, 50% ऑफ 50 म्हणजेच काय येईल, ते 25. याचं पर्सेंट काय, ते 25. येतं आलं लगेच 25. आणि 25% ऑफ 25 हे कसं काढणार, इथे आपण इथे घेऊया त्याला. 25% म्हणजे काय, 25/100 × 25 म्हणजे 625/100. ते काय येईल मग या ठिकाणी, 6.25. याची व्हॅल्यू काय आली, 6.25. लक्षात आलं, याची व्हॅल्यू 6.25. आता इथं बघा, आता हे कसं सॉल्व करूयात आपण. इथं काय आहे, डेसिमल प्लेस नंतर 2 डिजिट्स आहेत. मग आपल्याला इथं 100 मल्टिप्लाय करायचं, इथं 100 म्हणजे काय येईल, ते 2500 डिवायडेड बाय 625. 625. आता हे 25 इथे डिव्हिजिबल आहे. 25 × 25 हे स्क्वेअर आहे, हे माहिती आहे. मग 25 1 जा 25 हे 0 0 किती आलं, 100. आणि 100 डिवायडेड बाय 25 म्हणजे काय येईल, ते 4. ऑप्शन नंबर 4. ॲन्सर ही 4 आणि त्याचा ऑप्शन नंबरसुद्धा 4. असं हे बऱ्याच वेळेस कन्फ्यूज होतं कधी कधी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. द स्ट्रेंथ ऑफ अ स्कूल increased by 10% during
1 year and then by 20% during the next year. The total number of students then become 528. Find the original strength of the school. आता फर्स्ट इयरला किती वाढवली? 10%ने वाढवलं आणि सेकंड इयरला त्याच्यात 20%ने वाढ झाली आणि ती वाढ किती आली मग 528. तर ओरिजिनल कोणती स्ट्रेंथ असेल, किती विद्यार्थी असतील. आता हे आपण ओव्हरऑली सहज करू शकतो. बघा, सपोज 500 घेतलं आपण ओरिजिनल स्ट्रेंथ, तर फर्स्ट इयरला याच्यावर काय होईल? 5% वाढेल. मग 10% वाढेल. मग 500चा 10% काय होतो? 50. मग काय होईल? तर पहिल्याच वर्षी 500 + 50 म्हणजे 550, म्हणजे हे येणार नाही. आता हे आपण मागे पाहिलं की इथं जर असं असेल तर हे डेसिमल पॉईंट होतं इथे, मग ते ऑप्शन येणार नाही. आता हे 450 बघा, 450चं म्हणजे टोटलच म्हणजे इथं 10% आणि इथं 20%, टोटल झालं 30%. ॲक्च्युली ते आणखी थोडंसं जास्त होईल, पण आपण 30% घेतलं. याचा 30% काढला, 400चा 30% किती होतो? 400च होतो. 4 3 120. 120 म्हणजे इथंच काय होईल? ते 450 + 120 ते 470च्या पुढं जाईल, 570च्या पुढं जाईल. म्हणजे हे ऑप्शन येणार आहे, म्हणजे हेच ऑप्शन असेल. हे ओव्हरऑल लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ परत बघा. आता हे आपण मेथडने सॉल्व करूया. समजा हे व्हेरीफाय करूयात. असं 400 आहे, ठीक आहे. फर्स्ट इयरला किती इन्क्रीज झालं? 10%, म्हणजे 10/100 म्हणजे 40 इन्क्रीज झाले. मग इथं मग काय झालं? फर्स्ट इयरला हे 400 + 40 म्हणजे किती झाले? ते त्याच्यामध्ये 440 झाले. सेकंड इयरला काय झालं? 440च्या 20% इन्क्रीज झालं, म्हणजे 20/100. 0 0 किती इन्क्रीज झाले? 88. आणि किती झाले मग टोटल? 440 + 88, 825, 520. हे झालं आपल्या मेथडनं. पण याला मेथडची गरज नाही, हे ओव्हरऑली बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं हे सरावानं. ओव्हरऑली लक्षात आलं नसेल तो व्हिडिओ परत एकदा बघा. क्वेश्चन नंबर 9. Which of the following alternatives means 20% of one number is equal to the 25% of a other number? आता बघा, हे जे स्टेटमेंट आहे 20% ऑफ वन नंबर इज इक्वल टू द 25% ऑफ अदर नंबर, तर हे कशामध्ये दाखवलं जातं? सपोज फर्स्ट नंबर इज एक्स अँड सेकंड इज वाय. 20% ऑफ एक्स म्हणजे काय येईल? ते बघा, 20% ऑफ एक्स इक्वल्स टू 25% ऑफ अदर नंबर दॅट इज वाय. ठीक आहे. 20% म्हणजे काय? 20/100 इंटू एक्स. 25% म्हणजे 25/100 इंटू वाय. आता हे तुम्हाला माहिती आहे की हे आणि हे कॅन्सल होतं, हे इक्वल हे कॅन्सल झालं. इथं काय उरलं मग आता? 20x इक्वल्स टू 25y. हे पण कॅन्सल होतं, हे सुद्धा काय होतं? इथं कॅन्सल. काय होईल या ठिकाणी? हे कितीने डिव्हिजिबल आहे? 4नी, 5नी. हे पण 5नी डिव्हिजिबल, म्हणजे दोन्ही साईडला काय केलं? 5नी डिवाईड केलं. म्हणजे या ठिकाणी काय येईल? 5 4 4x आणि 5 5 5y. 4x इक्वल्स टू 5y. 4x इक्वल्स टू 5y. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे याचा अर्थ होतो 4x इक्वल्स टू 5y. ऑप्शन नंबर 3.